संपेपर्यंत हां संपेपर्यंत मला एक की नाही झाल्यानंतर नाही आवाज इंडियाला आवाज इंडियाला कोणतो साहेब काय विधानसभा अध्यक्षांची भेट घेतलेली आहे अधिवेशन चालू असताना काय आता राहुल नार्वेकरांची भेट घेतली, त्यांच्यासोबत काही विषयावर चर्चा केलेली आहे. एक तर आमचा 8 जुलैला पीपल सोसायटीच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी माननीय आदरणीय राज्यपाल येणार आहे आणि चंद्रकांतदादा पाटील येणार आहेत आणि राहुल नार्वेकरांचा हा मतदारसंघ असल्यामुळं त्यांना आम्ही त्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघाची जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन अनेक वर्षांपासून थांबलेलं आहे. त्या ठिकाणचे लोक मला अनेक वेळेला भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत या भागाचे आमदार म्हणून मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर SRE स्कीम राबवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी 7 ते 8 हजार झोपडे आहे. त्या संबंधात त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये डिफेन्सची अडचण आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळं एकदा माननीय पंतप्रधानांना एकदा दोघी म्हणून आम्ही भेटणार आहोत आणि त्याला क्लिअरन्स मिळालं तर 7-8 हजार झोपडपट्ट्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायला संधी मिळणार आहे. तर या 2 विषयावर त्यांची चर्चा केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वेळ मागितलेली आहे. त्यांची वेळ मला उद्या मिळेल त्यावेळेला काही विषयावर चर्चा करायची आहे. रिपब्लिकन पक्षाला एक MLC मिळाली पाहिजे अशी आमची मागणी अगोदरपासून आहे आणि तो राज्यपालांच्या कोट्यामध्ये ज्या जागा राहिलेल्या आहे त्याच्यामध्ये तरी RPIला मिळावी आणि लवकरात लवकर महामंडळाची जी नेमणूक आहे ती नेमणुका कराव्यात. त्यांचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते या सर्व कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राहिलेली 3.5 वर्ष आहे. 3.5 वर्षाच्या काळामध्ये तरी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. तर आज मी दिल्लीवरून आज मी आलो होतो आणि आज आपल्या विधानसभेच्या अधिवेशनाकडे मी आज इकडं मी आलेलो आहे. उद्धव ठाकरेंचा पूर्ण पक्ष फुटलेला आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? आता उद्धव ठाकरेंचा पक्ष जो फुटलेला आहे तो फुटणारच होता, कारण उद्धव ठाकरे आमच्यापासून फुटले त्यामुळे त्यांचा पक्ष फुटत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मी आग्रह केला होता की 2019मध्ये आपण काँग्रेस जाऊ नका. आपल्याला डेप्युटी मुख्यमंत्रीपद पाहिजे असेल तर ते आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागताय त्याच्यावरही चर्चा होऊ शकेल. पण आपण महायुतीसोबतच राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर मांडली होती. पण ते काँग्रेस राष्ट्रवादीकडे केल्यामुळं शिवसेनेमध्ये मोठी फूट झालेली आहे. ऑपरेशन टायगर हे 2 वेळेला यशस्वी झालेलं आहे. तिसरं आज मला वाटतं की सचिन अहिर जे आहे हे सचिन अहिरसुद्धा हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ते माझे चांगले मित्र होते. मध्यंतरी शिवसेनेमध्ये गेले होते पण आता परत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत ते आता आलेले आहेत आणि आता त्यांना विधान परिषदेत उपसभापती पद जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेचं ऑपरेशन 3 जे आहे ऑपरेशन 3 जे आहे ते सुद्धा यशस्वी होण्याची शक्यता आहे. कारण माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार आहे, त्यापैकी 14-15 आमदार इकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे, खासदारांना सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळंच हे सगळं घडत आहे. तर उद्धव ठाकरे जर आपल्यासोबत राहिले असते तर कदाचित ही फूट झाली नसती. त्यामुळं या सगळ्या फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार आहे आणि हे ऑपरेशन टायगर ऑपरेशन नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्रजी ऑपरेशन नाही आहे, हे ऑपरेशन उद्धव ठाकरे ऑपरेशन आहे असं माझं मत आहे. केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आहे. काय महाराष्ट्राला 2 मंत्रिपदं मिळू शकतात? शिंदेची ताकद वाढलेली आहे दिल्लीत. केंद्रामध्ये आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, महाराष्ट्राला मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे आता खासदार 13 झालेले आहे, फक्त त्यांच्या पक्षाला 2 मंत्रिपदं मिळू शकतात. आता त्यांच्याकडे 1 मंत्रिपद आहे, त्यांना 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपद मिळू शकेल. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 राज्यमंत्रिपद मिळू शकेल.
त्यानंतर BJPमध्येही कुणाला करायचं असेल त्याचा एखाद्याचा नंबर लागू होऊ शकतो. त्यामुळं लवकरच मला वाटतं की मान्सून सेशन पार्लमेंटचं आहे ते जुलैमध्ये बेबीच्या नंतर चालू होणार आहे. त्याच्या अगोदर कदाचित हा जो विस्तार आहे तो विस्तार होण्याची शक्यता आहे आणि देशातल्या अनेक मंत्र्यांना त्याच्यामध्ये संधी मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. वर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी पक्ष संघटना आझाद मैदान ते जमा झालेले आहे. उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी पक्ष संघटना आझाद मैदान ते मोर्चा काढलेला आहे. तुमच्या पक्षाची आणि तुमची काय भूमिका आहे याबद्दल? आता माझी भूमिका अशी आहे की म्हणजे उपवर्गीकरण जे आहे ते तसं करण्याची आवश्यकता नव्हती, परंतु सुप्रीम कोर्टाने ते सांगितलेलं आहे. त्यामुळं उपवर्गीकरण होत असताना कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये आणि बौद्ध समाज जो आहे हा बौद्ध समाज शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये आहे आणि या बौद्ध समाजाचं पर्सेंटेज 8-9% आहे. त्यामुळे ज्यावेळेला वर्गीकरण होणार आहे त्यावेळेला कुठल्या जातीवर अन्याय नको, बौद्धांवरती अन्याय नको, मातंग समाजावर अन्याय नको. त्यामुळं वर्गीकरणाच्या संबंधामध्ये जपून पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं बौद्ध समाजाची मागणी अशी आहे व आमच्या समाजामध्ये वाढू नका. पण त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण रिपब्लिकन पक्ष म्हणून माझी भूमिका अशी आहे की बौद्ध समाजावर अन्याय होऊ नये, मातंग समाजावर अन्याय होऊ नये आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच जे वर्गीकरण आहे ते व्हावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. जनगणना होण्याच्या आधी जे उपवर्गीकरण केलं जातं, जनगणना होण्याच्या आधी जे उपवर्गीकरण केलं जातं, जनगणना जी आहे ती आता 2027ची जनगणना होणारच आहे. पण आता एक तर 2011च्या जनगणनेप्रमाणे करायचं की 2027च्या करायचं हा प्रश्नचिन्ह आहेच आहे. पण माझी भूमिका अशी आहे की 2027चं जे जनगणना आहे ते आता सुरू होणारच आहे. 2027च्या जनगणनेप्रमाणे ते वर्गीकरण करावं अशा पद्धतीचं आपलं मत आहे आणि पाहूया आता काय होतं ते समिती नेमलेली होती त्याचा रिपोर्टही आलेला आहे. सगळ्यांच्या हरकती मागवलेल्या आहे, सगळ्यांची भूमिका ऐकलेली आहे आणि सगळ्यांची भूमिका ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा असं आपलं मत आहे. वाटा नाहीये राज्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा वाटा नाहीये. आपण देवेंद्र फडणवीसांचे खास मित्र आहात, परंतु तुम्हाला काहीच वाटा मिळत म्हणजे आता एक तर विरोधकांचा मी नेहमीच काढत असतो काटा, आमच्या विरोधकांचा मी नेहमीच काढत असतो काटा, तरी मला मिळत नाही माझा वाटा. त्यामुळं मला माझा वाटा मिळाला पाहिजे आणि मी जरी मंत्री झालेलो असलो तर ज्या महाराष्ट्रातून मंत्री झालेलो आहे त्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना एखादं MLC पद आहे, मंत्रीपद आहे, एखादं महामंडळ आहे अशा पद्धतीचं मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते देऊ अशा पद्धतीचं आश्वासन माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. त्यासाठीच मी त्यांची 1-2 दिवसामध्ये भेट घेणार आहे आणि लवकरात लवकर महामंडळ करावी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशा पद्धतीचं आपलं मत आहे. सचिन अहिर ने नहीं, ऐसा है कि उद्धव ठाकरे जी की पार्टी के सभी MLA मतलब शिवसेना के साथ एकनाथ शिंदे के साथ आ रहे हैं और 9 MP में से 6 MP भी मतलब एकनाथ शिंदे के साथ आए. पहले मतलब 40 MLA पहले मतलब इलेक्शन के पहले एकनाथ शिंदे के नेतृत्व में 40 MLA उनके साथ आए थे और अभी भी मतलब उनके उद्धव ठाकरे साहब के पास जो 20 MLA है उसमें से भी 14-15 MLA आने की संभावना ऐसी चर्चा है. तो एक तो ऐसी स्थिति है कि भाई ये ऑपरेशन टाइगर ऑपरेशन नहीं है, ये ऑपरेशन देवेंद्र ऑपरेशन नहीं है, ये ऑपरेशन उद्धव ठाकरे जी का है और ये उद्धव ठाकरे जी ने तो सोचना है कि अपने MLA MP क्यों छोड़कर जा रही है या कोई पैसे का विषय का नहीं है या करोड़ों का विषय बिल्कुल नहीं है. ये अपने मतदार संघ के विकास के लिए और महाराष्ट्र के विकास के लिए मतलब ये निर्णय ले रहे हैं. और उद्धव ठाकरे साहब अगर हमारे साथ होते थे तो शायद इतने MLA इतने MP कभी नहीं ले जाते थे. तो मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी ने कांग्रेस राष्ट्रवादी के साथ जाकर बहुत बड़ी गलती की है और वो अगर नहीं जाते थे तो ये हादसा नहीं होता था और ये हादसा हो रहा है. ये बात बहुत बड़ी उद्धव ठाकरे के लिए गंभीर है. लेकिन पूरे देश भर में माहौल ऐसा है कि नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बहुत सारे मेंबर ऑफ पार्लियामेंट हमारे साथ आ रहे हैं
और ममता बनर्जी के भी 20 MP हमारे साथ आए हैं, एकनाथ शिंदे जी के 6 MP हमारे साथ आए हैं, DMK भी मतलब इंडिया आघाड़ी को छोड़कर मतलब वो अलग अभी बढ़ रहे हैं। तो अभी हम भी उनका कोशिश करेंगे कि DMK ने NDA के साथ आना चाहिए, क्योंकि जब अटल बिहारी वाजपेयी की सरकार थी तब DMK मतलब NDA के साथ थी, तो अभी भी आने के लिए कोई दिक्कत नहीं है। तो अभी महिलाओं का जो आरक्षण बिल है, ये महिलाओं का आरक्षण बिल ही सेशन में आ सकता है और 2/3 मेजॉरिटी से महिलाओं को आरक्षण देने का निर्णय हो सकता है। पार्लियामेंट की 273 सीटें महिलाओं के लिए बढ़ाकर पार्लियामेंट की जो 543 सीटें हैं वो 816 या 820-25 सीटें बनाने का एक डिलिमिटेशन का बिल उसमें रहेगा, जो इसके पहले आया था। तो कांग्रेस पार्टी ने, समाजवादी पार्टी ने, ममता जी की पार्टी ने उसका विरोध किया था, लेकिन अभी हमारे पास क्लियर मेजॉरिटी बन रही है और महिलाओं को न्याय देने का बिल अभी पास हो सकता है। केंद्रीय कैबिनेट का विस्तार होने वाला है, केंद्रीय कैबिनेट का विस्तार होने वाला राहुल है, गांधी क्या जो है कह रहे हैं कि भारत में आर्थिक तूफान आने वाला है और नरेंद्र मोदी कुछ नहीं कर सकते। राहुल गांधी मुझे लगता है कि राहुल गांधी जी बोलते उसमें कोई तथ्य नहीं है। नरेंद्र मोदी जी जो कर सकते हैं वो राहुल गांधी नहीं कर सकते। राहुल गांधी जी ने के पार्टियों ने भ्रष्टाचार बढ़ाया था, राहुल गांधी जी के पार्टी ने इतना देश का विकास नहीं किया था। नरेंद्र मोदी जी आने के बाद 12 सालों में कांग्रेस के तो 12 बजाए हैं, लेकिन बहुत सारा रोड का डेवलपमेंट, जब हम पूरे महाराष्ट्र में घूमते थे, देश भर में घूमते थे, तो पूरे नेशनल हाईवे सिंगल रहते थे, बहुत बड़े गड्ढे वाले रास्ते रहते थे। अभी 12 सालों में अगर आप महाराष्ट्र में जाते हैं तो बहुत ही आपका रोड अच्छे बन गए हैं। अगर गाँव के रोड अगर आप देखते हैं तो प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के अंतर्गत गाँव के रोड इतने अच्छे बने हैं कि मुंबई के रोड में ऐसे रोड बने हैं। मतलब यहाँ तो हम जब एयरपोर्ट जाते हैं तो गाड़ी धड़ करती है, लेकिन गांव में अगर हम जाते हैं तो इतने रोड अच्छे बने हैं। तो ये रोड का विषय नहीं है, लेकिन अनेक मुद्दों पर नरेंद्र मोदी जी आगे बढ़ रहे हैं। अभी अमेरिका और ईरान युद्ध के कारण थोड़ा पेट्रोल, डीजल, गैस के भाव बढ़ाने का निर्णय सरकार को लेना पड़ा है, लेकिन अभी युद्ध कभी खत्म होता है, कभी और चालू होता है, मालूम नहीं है। लेकिन अगर ये युद्ध पूरा खत्म हो जाता है तो पेट्रोल, डीजल के भाव कम करने का विचार जरूर भारत सरकार करेगी और इसीलिए हमारा प्रयत्न आगे जारी है। सर, अनेक संघटनांची आंदोलन सुरू आहेत, तर अनुसूचित जाती जमातीमध्ये जे उपवर्गीकरण होणार आहे उपवर्गीकरणाऐवजी थेट तुम्ही भाष्य केलं होतं, मातंग समाजासाठी वेगळी नियमावली करा, याबद्दल आपण काय भाष्य करा? नाही, वेगळे नियमावली विषय नाही. आता एक तर शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती आहेत, महाराष्ट्रामध्ये SC मध्ये 59 जाती आहेत, ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहेत. त्यामुळं वेगळी प्रणाली करा किंवा नियमावली करा असं काय होणार नाही, कारण बाकीच्या जाती आहेत. त्यामुळं सगळ्या जातीसाठी नियमावली झाली पाहिजे, सगळ्या जातींना कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घ्यावा. म्हणून आमची मागणी अशी आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या जातीचं पर्सेंटेज जेवढं आहे तेवढं आरक्षण सगळ्यांना दिलं तर कुणावरती अन्याय होणार नाही. त्यामुळं या संबंधामधला गंभीरपणे सरकारने निर्णय घ्यावा असं आपलं मत आहे. माईक कुणाचा माईक